नमस्कार मित्रांनो, मनातलं पाणी या चॅनलवर दैनंदिन जीवनात माझ्या मनात घडत असणाऱ्या शब्दांवर माझ्या मनाच्या कविता. जर का तुम्हाला माझ्या मनाच्या कविता, माझ्या मनाच्या भावना ऐकायच्या असतील, बघायच्या असतील तर जास्तीत जास्त माझ्या कविता बघत चला. जास्तीत जास्त त्यांना लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड सर्कलला, आपल्या नातेवाईकांना शेअर करा. आणि तुम्ही जर का मला पहिल्यांदा बघत असणार तर माझ्या चॅनल एकदा सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकन दिलेलं असतं, त्याच्यावर एकदा क्लिक करा म्हणजे माझ्या रोजच्या नवनवीन येणाऱ्या कविता सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील. मित्रांनो, आजवर मी बऱ्याच विषयांवर, बऱ्याच नात्यांवर, बऱ्याच सणांवर काही ना काहीतरी बोलली आहे. आज मला छान असा सुंदर विषय सुचला आहे. दैनंदिन जीवनात नेहमी घडत असणारा, 24 तास घडत असणारा शब्द म्हणजे की कर्म, आपले माणसाचे कर्म. तर चला, ह्या कर्मावरच मी नवीन शब्दांची नवीन फुलमाळा गुंफून घेऊन आली आहे. तर चला बघूया माझी नवीन शब्दांची नवीन फुलमाळा. मित्रांनो, कर्म म्हणजे काय? कर्म ही 2 प्रकारची असतात, हे तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. कर्म ही 2 प्रकारची असतात, एक चांगली आणि एक वाईट. चांगली कर्म म्हणजे नेमकं काय? चांगली कर्म म्हणजे असं नाही की आपण खूप दान दिलं पाहिजे, खूप काही लोकांसोबत पुण्य केलं पाहिजे. चांगली कर्म म्हणजे लोकांसोबत प्रेमाने वागा, कोणाची निंदा करू नका. होत असेल आपल्या हातून तर चांगली मदत कोणाला करा. चांगलं आपल्या तोंडून बोलता येत असेल तर कोणाप्रती तरी चांगलं बोला, ही झाली चांगली कर्म. वाईट कर्म म्हणजे असं नाही की मर्डर करतो, चोरी करतो, तोच वाईट कर्म करतो. आपण कोणाची निंदा जरी आपल्या तोंडून होत असेल ती झाली वाईट कर्म. आपल्याकडून कोणाचं जर चांगलं होत नसेल तर वाईटही करू नका, कारण आपण जसे कर्म करत असतो तसं आपल्याला फळ भेटत असतं. आपण जे काही दिवसभरात करतो ते सगळी नोंद वरती होत असते, मग ते चांगली असो की वाईट असो. आपले केलेले कर्म हे आपल्याला दिसत नसतात, पण देवाला सगळं काही माहीत असतं की आपण 24 तासात कोणते चांगले कर्म आणि कोणती वाईट कर्म केले आहे. म्हणून कर्म करत असताना विचार करून कर्म करा. म्हणून म्हणतात की जशी करणी तशी भरणी, जसं पेराल तसं उगवेल. आणि हे तितकंच सत्य आहे. आपण जसं वागू तसंच त्याचं आपल्याला फळ भेटणार आहे, कारण हे आपल्या कर्मावर अवलंबून आहे. याच्यावर आज श्रीकृष्णांनी सांगितलेली एक छोटीशी गोष्ट मला आठवते. धर्म कराल तर देवाकडून जे तुम्हाला हवं आहे ते मागावं लागेल. आणि जर का तुम्ही चांगले कर्म करत असाल तर जे तुम्हाला हवं आहे ते मागायची गरज भासणार नाही, ते तुम्हाला देवाला द्यावंच लागेल. आज श्रीकृष्णांनी सांगितलेली एक छोटीशी गोष्ट मला आठवते की धर्म जर कराल तर तुम्हाला जे हवं आहे ते मागावं लागेल. आणि जर का तुम्ही चांगले कर्म करत असणार तर तुम्हाला देवाकडून मागायची गरज भासणार नाही, ते देवाला तुम्हाला द्यावंच लागेल. हे आपल्या कर्मावर अवलंबून असतं. मित्रांनो, कर्माचा मारा हा इतका भयंकर बसतो की आपलं साठवलेलं पुण्य कधी संपून जातं ते आपल्याला कळतसुद्धा नाही. कर्माचा मारा हा इतका भयंकर बसतो की आपलं केलेलं पुण्य कधी संपून जातं हे आपल्याला कळतसुद्धा नाही. म्हणून समोरच्याशी वागत असताना व्यवस्थित वागा. चुकीचं लबाडी करून त्याच्या वस्तू हिरवून त्याला चुकीचं ठरवू नका, कारण वाईट कर्म हे आपल्याला सुटत नाही, ते आपल्याला भोगावंच लागणार आहे. कारण वाईट कर्म हे आपल्याला सुटणार नाही, ते आपल्याला भोगावंच लागणार आहे. म्हणून कर्म करताना विचार करून करा. मित्रांनो, आपल्या वाईट कर्माला देव माफ करू शकतो, पण आपले कर्म नाही. कारण ज्याप्रमाणे गाईचं वासरू 100 गाईमध्ये आपल्या आईला शोधून घेत असतो, त्याचप्रमाणे आपले चांगले कर्म किंवा वाईट कर्म आपल्या कर्त्याला शोधून घेत असतो. आपल्या वाईट कर्मांना देव माफ करू शकतो, पण आपले स्वतःचे कर्म नाही. कारण ज्याप्रमाणे एका गाईचं वासरू 100 गायींमध्ये आपल्या आईला शोधून घेत असतो, त्याचप्रमाणे आपले केलेले कर्म हे आपल्या कर्त्याला शोधून घेत असतो. चांगले कर्म म्हणजे नेमकं काय? त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? चांगले कर्म करण्यासाठी रोजच मंदिरात गेलं पाहिजे असं गरजेचं नाही. चांगले कर्म करण्यासाठी हे गरजेचे नाही की रोजच मंदिरात जाऊन बसले पाहिजे. त्याच्यासाठी फक्त चांगले काम करा, चांगले कर्म करा. चांगलं काम असं करा, चांगले कर्म असे करा की जिथे तुम्ही जाल, जिथे तुम्ही थांबाल तिथे तुम्हाला देव समजले पाहिजे. जिथे तुम्ही जाल, जिथे तुम्ही थांबाल, कर्म असे करा जिथे तुम्ही जाल, जिथे तुम्ही थांबाल तिथे तुम्हाला देव समजले पाहिजे, तुम्हाला तिथे मंदिर दिसले पाहिजे. त्याच्यासाठी मंदिरात जाण्याची गरज नाही, फक्त कर्म चांगले करा. मित्रांनो, जेव्हा आपण खूप आनंदित असतो, जेव्हा आपल्या आयुष्यात खूप आनंद होत असेल, खूप आपल्या मनासारखं जर का काही घडत असेल, सगळ्या बाजूंनी आपलं व्यवस्थित होत असेल, तर समजून घ्या हे आपल्या चांगल्या कर्माचं फळ आहे. आणि ज्या वेळेस आपल्या आयुष्यात खूप दुःख येत असतील, खूप संकट येत असतील, चांगलं वागून देखील आपल्याला त्याचं फळ वाईट मिळत असेल, तर समजून घ्या की आता चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे.
ज्यावेळेस आपल्या आयुष्यात खूप आनंद येत असेल, सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होत असतील, तर समजून घ्या की चांगल्या कर्माचं हे फळ आहे. आणि जर का आपल्या आयुष्यात खूप दुःख येत असतील, सगळे दरवाजे आपल्यासाठी बंद झाले असणार, चांगलं करून देखील आपल्या आयुष्यात वाईट होत असेल, तर समजून घ्या की आता चांगलं कर्म करण्याची वेळ आली आहे. मित्रांनो, म्हणून म्हणतात की करम तेरे अच्छे हो तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी अच्छी हो तो घर में मथुरा काशी है. करम तेरे अच्छे हो तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी अच्छी हो तो घर में मथुरा काशी है. सांगायचं तात्पर्य असं की कर्म जर का तुमचे चांगले असतील, कर्म जर का आपले खूप चांगले असतील, काम जर का आपलं चांगलं असेल, तर नशीब चांगलं आपल्या घरापर्यंत चालून येत असतं. आपली नीती जर का चांगली असेल, आपण कधी कोणाशी खोटं जर का नाही बोलले असणार, कोणाचा रुपया जर का आपण खाल्ला नसेल, नीतिमत्ता जर का समोरच्याविषयी चांगली ठेवली, तर आपल्याला काशी आणि मथुरा जायची गरज नाही. ते आपल्या घरातच घडत असते. मित्रांनो, जाता जाता एकच सांगेल, होत असेल तितकं चांगलं वागा, चांगले काम करा, चांगलं बोला, हे झाली चांगली कर्म. कोणाची निंदा करू नका, कोणाला चुकीचं ठरवू नका, कोणाला दोषी ठरवू नका. जोवर आपण डोळ्यांनी बघत नाही तोवर कोणाला दोष देण्याचा आपल्याला अधिकार नाही. आपण कोण समोरच्याला दोषी ठरवणारे, आपण कोण समोरच्याला चुकीचं ठरवणारे, हा सर्व अधिकार फक्त भगवंताजवळ आहे. तुम्ही जसं वागाल तसे तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. म्हणून जितकं होत असेल तितकं चांगलं वागायचा प्रयत्न करा, जितकं होत असेल तिथलं आपल्या तोंडून चांगलं गोड बोलण्याचा प्रयत्न करा. नसेल होत, आपल्या हातून कोणाची मदत होत नसेल तर कोणाला वाईटही म्हणू नका. ही झाली चांगली कर्म. मित्रांनो, तुम्हाला आता कशी कर्म करायची, कशी वाईट कर्म करायची हे आपल्यावर आहे. मित्रांनो, तुम्हाला माझी मनाची भावना कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा.